कोकण रेल्वेसाठी अतिशय महत्त्वाची बातमी राजधानी दिल्लीमधून आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे मुंबईतील खासदार रवींद्र वायकर आहेत। काय तुमची आणि अश्विनी वैष्णव यांची चर्चा झाली आणि रेल्वे मंत्र्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? प्रामुख्याने 377 ही आज टेबल करण्यात आली, ती लागली होती आणि ह्या 377 मध्ये मी मागणी केली होती की कोकण रेल्वे जी आहे ती 90च्या दशकामध्ये आपण सुरू केली, परंतु त्याचा वे जो होता म्हणजे फाटक जे आहे त्याचं रूळ जे आहे ते सिंगल आहेत आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये जायला किंवा पुढच्या गोवा वगैरे केरळमध्ये वगैरे जायला हे खूप उशीर होतो आहे आणि एखादी मालगाडी आली, पॅसेंजर आली, आणखी काही आली ती ही थांबवली जाते। मग ज्या गाडीला तुम्ही 1 तासात पूर्ण करणार असेल ते 3-3 तास लागतात आणि त्या दृष्टीने ती 350 किलोमीटरचं दुपदरीकरण रेल्वेचं व्हावं या दृष्टीने मी ती लावलं होतं आणि ती आज लागल्यानंतर मी माननीय मंत्री महोदय वैष्णवजी आहेत यांना देखील भेटलो आणि त्यांना विनंती केली आहे की 350 किलोमीटरचे दुपदरीकरण आहे करायला घ्या आणि तेही म्हटले माझा तो विचार चालू आहे। त्या पद्धतीने बाकीच्या राज्यांची देखील त्यांनी मला उत्तर देताना मागच्या वेळेला जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा आमची 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर चर्चा झाली करणार आहोत, पण ती आता चर्चा वगैरे सर्व झालेली आहे। त्यात महाराष्ट्राने देखील मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे हे 350 किलोमीटरचं दुपदरीकरण झालं तर कोकण रेल्वे हे सुसाट निघेल आणि जेणेकरून आपण जो वेळ लागतोय, गर्दी होते, ते सर्व निघून जाईल। यामध्ये एक जी तांत्रिक बाब होती की कोकण रेल्वेचं स्वतंत्र महामंडळ कॉर्पोरेशन आहे आणि भारतीय रेल्वे सोबतचं त्याचं मर्जर हे पेंडिंग होतं, तर विलीनीकरण हे देखील त्याच्यामध्ये आहे की त्यावेळेला त्या दशकामध्ये 50% सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पैसा दिला होता कोकणच्या सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून आणि बाकीच्या राज्यांकडनं तो पैसा उभा करून ते केलं होतं आणि कोकण रेल्वे त्याला नाव असावं ही त्यावेळीची मागणी आत्ता देखील मान्यच आहे, त्याला कोकण रेल्वेच म्हटलं जाणार। परंतु ही मर्जर रेल्वे हे कॉर्पोरेशन आहे आणि त्यामुळे जरी 175% पॅसेंजर त्याच्यामध्ये असले, 100%पेक्षा 175% लोक त्यातनं प्रवास करत असली तरी देखील ते तोट्यामध्ये येतं, कारण केंद्राचा पैसा ज्या पद्धतीने मिळाला पाहिजे डेव्हलपमेंटला तो नाही मिळत। त्यामुळे ते मर्जर भारतीय रेल्वेमध्ये मर्जर होणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं होतं आणि ती देखील त्याला देखील आता सर्वांची मान्यता मिळालेली आहे आणि त्या पद्धतीने लवकरच कोकण रेल्वे हा दुपदरीकरण होऊन कोकण रेल्वेचा विकास होईल, त्याच्याकडून व्यापार पण चांगल्या तऱ्हेने होऊ शकेल। ज्या आंबा, काजू आणि काही ते उद्योगधंदे आपले छोटे मोठे आहेत त्यांना बाजारपेठ मुंबईची मिळू शकेल, बाकीच्या मिळू शकतील, त्यामुळे लोकांना गावी जायचं असेल तर लवकर जाऊन येऊ शकतील। जसं आपण पुण्याला जातोय, माझी तर मागणी होती पुण्याचं जसं कॉरिडॉर केलं त्या पद्धतीने कोकण रेल्वेचं देखील कॉरिडॉर व्हावं ही माझी नेक्स्ट मागणी असेल। त्याच्यावर सर्वसाधारणपणे किती दिवसांचा कालावधी लागेल कोकण रेल्वे आणि केंद्रीय रेल्वे खात्याचं मर्जर होण्यासाठी? मला वाटते 1 वर्षामध्ये त्यांनी केलं पाहिजे, नाही केलं तर माननीय पंतप्रधान यांच्याबरोबर देखील मी जाऊन माझा जो मुद्दा आहे हा देखील मी त्यांच्यासमोर मांडणार आहे। धन्यवाद। आपल्यासोबत होते रवींद्र वायकर। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।